याच्यामध्ये स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा हे दोन देशांची तुलना दाखवलेली आहे आणि वर्ष दाखवले 1970, 80, 90, 2000, 2010, 2016, 8 आणि याचं प्रमाण किती आहे आता हे दशलक्ष डॉलर मध्ये आहे. तर आपल्याला प्रश्न भूगोल मध्ये प्रश्न 6वा असतो. प्रश्न 6वा अ किंवा आ हे दोन्हीपैकी एक सोडवायचं. तर अ मध्ये काय दिलेले असते अशी सांख्यिकीय माहिती दिलेली असते. सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचे जे आलेख दिलेला असतो जे माहिती दिलेली असते त्याच्यावरती 3 प्रश्न दिलेले असतात. हे 3 मार्काला असते. 3 प्रश्न 3 मार्काला असते आणि आलेख काढायचा आहे म्हणजे कोणता बहुरेष आलेख लक्षात तो आलेख काढायला 3 मार्क असतात. असा मिळून हा आपला एक 6 मार्काचा क्वेश्चन असतो आणि सोपा असतो. त्याच्यामध्ये अवघड असं काय नाही. प्रश्न दिलेले असते तिथंच फक्त आपल्याला ते कळालं पाहिजे. जर कळालं तर आपल्याला ते सोडवता येते. आता बघा इथं प्रश्न 3 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे. आता बघायचं आता तुम्ही हे कसं ठरवणार तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल इथं बघावं लागेल कोणत्या देशामध्ये स्थूल स्थूल व्यापार जे आहे ते जास्त आहे. हिस्सा कोणत्या देशाचा जास्त आहे. आता आपण इथं बघा एक तर तुम्हाला बेरीज करावं लागेल नंतर तुम्ही जर असं सहज डोळ्याने जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. आता जर बेरीज केली 8 आणि 8 16 8 3 24 आणि 5 किती 24 आणि 5 29. आता इकडे बघा 1 2 2 2 4 4 आणि 4 8 8 आणि 5 13 आणि इथं किती राहिले होते 2 13 आणि 2 15. आता इकडे बघा 5 3 15 आणि 5 चौक 20. तर हे झालं 159 दशलक्ष डॉलर. तर ब्राझीलचे बघा 5 3 15 15 आणि 4 19 19 आणि 7 किती 26 3 4 4 आणि 2 6 2 8 2 10 2 12. म्हणजे कोणत्या देशाचा जास्त आहे भारत. हे झाला 1 मार्क आपला. याच्यानंतर इकडे लक्ष द्या सगळेजण. 2016 मध्ये भारताचा स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा किती हिस्सा होता म्हणजे किती टक्के हिस्सा होता कधी 2016 मध्ये 2016 किती आहे 40%. आता बघा 1980 मध्ये ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा किती % हिस्सा होता 1980 मध्ये. बघा 1980 ब्राझील किती आहे 20%. म्हणजे हे सगळे क्वेश्चन तुम्हाला आले. म्हणजे हे किती मार्कात झालं आपलं 3 मार्काचे. हे सांख्यिकीय माहिती असते या आधारे प्रश्नाचे उत्तर लिहायला सांगितले जातात आणि 3 प्रश्नाचे उत्तर लिहिले की आपल्याला 3 मार्क मिळून जातात. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये आपल्याला नकाशा बघायचा याच्यामध्ये म्हणजे बहुरेष आलेख. लक्षात तिथं बोर्ड एक्झाम मध्ये आलेख तुम्हाला दिलेले असतात. ओके तुम्हाला आलेख याच्या अगोदर माहिती आहेतच ना. त्याच्यामध्ये सेंटीमीटरचे एक बॉक्स दिलेला असतो. आता पहा याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला आलेख काढायचं म्हटलं त्या अगोदर एक स्ट्रेट लाईन घ्यायची. याला म्हणायचं वाय अक्ष. लक्षात वाय अक्ष आणि वाय अक्ष आणि याच्यानंतर हे जो इकडे आहे तो एक्स अक्ष. आलं लक्षात वाय अक्ष आणि एक्स अक्ष. आता इथं असतो 0 पॉइंट. ओके तुम्हाला काही प्रमाणात माहिती असेलच. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं इथं तुम्हाला 1 सेंटीमीटरचे बॉक्स दिलेले असतात पेपर मध्ये.
आपल्याला ते फक्त काय करायचं, योग्य पद्धतीने लिहायचं. आलं लक्षात, बोलू नका मला. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला या साईडला काय टाकायचं, x वर काही आपण मार्क करून घेऊ. किती 70 80 6. मग इथे इयर टाकायचं आपल्याला. पहिल्यांदा किती 1970, नंतर 1980, हा 1990, 2000, ओके. हे झाले. आपण अशा पद्धतीने खालच्या साईडनं काय करायचे, वर्ष लिहायचे आणि इथे लिहावं लागतं वर्ष. लक्षात. आणि मग इकडं आपल्याला लिहायचंय बघा, इकडं किती पर्यंत, शेवट 50. लक्षात. म्हणजे आता इकडे बघा 1 2 3 4 5 6. ओके. मग इथं काय आपलं लक्षात ठेवायचं, y असं लिहावं लागतं परीक्षेमध्ये. y अक्षावर 1 सेमी बरोबर 10%. ओके. मग आता इथं बघा, इथं आपण टाकू 10 20 30 40 50 60. ओके. आणि इथं पण लिहावं लागतं काय, आता हे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा. तर आता आपण थोडक्यात व्यापाराचा हिस्सा असं घेऊ, व्यापाराचा हिस्सा. ओके. मग आता लक्ष द्या, इथं तुम्हाला पॉइंट डिटेल दिलेले असतात. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये काय काढायचं आहे, बहुरेष आलेख, म्हणजे दोन्ही देशाचा वेगवेगळा आलेख. मग अगोदर आपण भारत या देशाचा बनवून घेऊ. आलं लक्षात, बोलू नको मागे. भारत देशाचा बनवून घेऊ आणि याच्यामध्ये प्रथम बघा, भारत देशाचा 1970 ला किती टक्के हिस्सा होता, 8% हिस्सा होता. बरोबर आहे ना. मग आपण ते याने डॉट मारून. आता हे 10 आहे इथं, म्हणजे इथं काय असेल, 10च्या थोडं खाली 8%. ओके. त्याच्यानंतर भारतात बघायचं 80 मध्ये किती आहे, 15 म्हणजे 80 मध्ये 15 कुठं असेल, 10च्या आणि 20च्या मध्यभागी. आता हे आलेख जर असेल तर तुम्हाला आणखी एक्झॅक्ट लक्षात येईल, समजा आलेख जर सोबत असेल तर. आता हे आलेख मध्ये काढतोय आपण असं समजा. त्याच्यानंतर 90 मध्ये किती आहे, 18. लक्षात. म्हणजे 15च्या काय होईल, थोडं वरती. हे आहे 18. त्याच्यानंतर 2000 मध्ये 28. आता बघा इथं 30 ची अशी रेष येईल आणि इथं 28 येईल असं 2000 मध्ये. ओके. त्याच्यानंतर 2010 मध्ये किती, 50. इथे येईल असं 50. आणि आता 2016 मध्ये 40, म्हणजे पुन्हा खाली आलं, इथं आला 40. आता बघा याला काय करायचं आपल्याला, आता जोडून घ्यायचं. पहिल्यांदा 8%, त्याच्यानंतर इथून इथं, त्याच्यानंतर हा झाला भारताचा रेषालेख. लक्षात. याच्यानंतर आता हे झाला भारत. लक्षात. कोणाचा आपण रेषालेख बघितला, भारत. आता याच्यानंतर आपण बघू ब्राझीलचा. ओके. आता ब्राझीलचा बघा 1970 मध्ये ब्राझीलचं किती प्रमाण आहे, 17%. म्हणजे ऍव्हरेज मध्ये कुठे येईल, इथे येईल. ओके. 17 म्हणजे 20च्या 3 पॉइंटनी खाली. तिथं रेषा दिलेल्या असतात, डबे असते.
त्याच्यात 10 रेषा अशा आडव्या आणि उभ्या असलेल्या बॉक्स दिले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे ॲक्युरेट आणखी येऊन जातो. हे झालं 17%. त्याच्यानंतर 1980 ला किती होतं? 20. म्हणजे याच्या लेवलला 20. आता त्याच्यानंतर 90 ला 15. पुन्हा खाली आला यांचा आहे 15 म्हणजे मध्यभागी इथे 1990 ला आहे ना, 90 ला 15%. त्याच्यानंतर 2000 मध्ये 24 म्हणजे 2000 ला 20 च्या वर गेलेला आहे 24 ला. त्याच्यानंतर ते 2000 ला 24. 2010 ला किती पर्सेंटेज आहे? 25. ओके, म्हणजे 25 कुठं असेल? इथं असेल. 25. त्याच्यानंतर 2016 ला 25च आहे. ओके, आता मग याला पण काय करायचं, आपण याच्यासारखंच जोडून घ्यायचं. पहिले जसं आपण जोडलेलं आहे ना, इकडे बघा, याला जोडायचं, याला जोडायचं, याला जोडायचं आणि इथे यायचं ब्राझील. आता बघा, हे जर तुम्ही असं ॲक्युरेट जर काढलं बोर्ड पेपरला, भूगोलच्या आपल्या पेपरला, जर तुम्ही अशा पद्धतीनं बहुरेषा आले म्हणजे दोन्ही देशाचा रेषा. जर एकच सांगितला, आता समजा कधी कधी फक्त भारताची माहिती देतात, ब्राझीलची देत नाही, मग फक्त भारताचाच रेषालेख काढायचा. आलं लक्षात? त्याच्यानंतर जर ब्राझीलचा सांगितलं तर फक्त ब्राझीलचाच रेषालेख काढायचा. अशा पद्धतीने आपल्याला काढता आलं पाहिजे. आता हे तुम्हाला रेषालेख जास्त यूज कुठं होतो माहिती आहे? आता आज क्रिकेटची मॅच आहे का? कोणाकोणाची? कोणाचे? इंग्लंड आणि भारत या दोन देशांमध्ये सेमीफायनलची मॅच आहे. आणि त्या मॅच मध्ये पूर्ण त्या मॅच मध्ये अशा प्रकारचा आलेख वारंवार दाखवतो. लक्षात? कारण का, कोणत्या ओव्हरला खाली म्हणजे पोझिशन कशी आहे, कोणत्या वेळी कशी होती, कोणत्या वेळी कशी होती, मग दोघांची तुलना दाखवतात. म्हणजे इथं या देशाचं चांगली प्रोग्रेस होती, या देशाचे चांगले रन्स होते, तर या देशाचे कमी होते. मग हे रेषालेख त्या ठिकाणी देखील अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी बघायला भेटू शकतो. लक्षात? जर तुम्ही मॅच पाहिली तर. मग अशा पद्धतीने आपल्याला एकतर अशी माहिती दिलेली असते. आता हा क्वेश्चन जो आहे जुलै 2019च्या प्रश्नपत्रिकेमधला आहे. लक्षात? बोर्डाच्या पेपर मधला. आणि तो प्रश्न आपल्याला अगोदर माहितीच्या आधारे 3 प्रश्न सोडवायचे, जे आपण अगोदर सोडवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, बहुरेषालेख सांगितलेला आहे म्हणून बहुरेषालेख काढायचा. आता कधी कधी रेषालेख सांगतात, कधी कधी स्तंभालेख सांगतात, कधी कधी जोड स्तंभालेख सांगतात. ते पण आपण 1 बाय 1 एकानंतर एक पाहणार आहोत. ओके, पुन्हा नाही समजलं असं आहे का? कळतंय ना काय आहे ते? चालतंय.